कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाचं नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात। गरुड मंडपातील लाकडी रूपकाम बदललं जाणार। बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा। महापुरुष संत यांच्या पुतळ्यांचं अनावरण। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। रायगडच्या माणगावमधील जंगलामध्ये दुर्मिळ जातीचं पतंगा फुलपाखरू आढळलं। पक्षीप्रेमी शंतनू कुवेसकर यांच्या कॅमेरामध्ये या फुलपाखराची दृश्य चित्रित करण्यात आली। नागपूर शहरामध्ये आतापर्यंत 703 जणांना चिकनगुनियाची लागण। मागच्या 15 वर्षातील हा आजवरचा सर्वाधिक आकडा। डेंग्यूचेही 140 रुग्ण असल्याची माहिती। अहमदनगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 40 रुपये किलोचा भाव। पुढच्या काही आठवड्यात पुन्हा कांद्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। बारामतीमध्ये मंदिरात चोरी करणाऱ्या तिघांना अटक। आरोपींकडून 107 वर्ष जुनी मूर्ती, मंदिरातील देवीचे मुकुट आणि मंदिरातील वस्तू जप्त। बीडमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींच्या घरांवर छापे। शस्त्रसाठा जप्त तर आरोपींनाही अटक। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये भर दिवसा गोळीबार। कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळची घटना। गोळीबारामध्ये एक तरुण जखमी। हिंगोली वाशिम महामार्गावर बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात। अपघातामध्ये 85 बकऱ्यांचा मृत्यू। महामार्गावरील माळहिवरा गावच्या शिवारात ही घटना घडली। मोहोळ तालुक्यातील धनगर आंदोलकांची मोटरसायकल रॅली। जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक पंढरपूरमध्ये। आंदोलनाचा आजचा 11वा दिवस। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकणातले आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। कोकणातले स्थानिक मुद्दे, मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात उपोषण। निधी वाटपात होणारा दुजाभाव बंद करा, शेतकऱ्यांची मागणी। नागपूर वनविभागाच्या वाहनांची आणि चेकपोस्टची तोडफोड। जिंजेरिया ग्रामस्थांनी तोडफोड केल्याची माहिती। 2 दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गावातल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक। कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार जाणीवपूर्वक फसव्या योजना आणू पाहत असल्याचा आरोप। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये भर दिवसा गोळीबार। कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळची घटना। गोळीबारामध्ये एक तरुणी जखमी। सांगलीमध्ये 1.5 वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला। पालिकेचा भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष। महापालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये खोट्या पत्रकावर बोगस भरतीचा प्रकार उघड। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकावरून शेकडो युवकांची रुग्णालयात गर्दी। घटनेचा नाशिक पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चोरी। आरोग्य कर्मचाऱ्याच्या खिशात सोन्याचे दागिने आढळले। नातेवाईकांनी झडती घेतल्यानं हा प्रकार समोर आला। कोल्हापूरमध्ये गावगुंडांची पोलिसांवर दादागिरी। हातात दगड घेऊन गावगुंडांनी पोलिसांवर दगड उगारला। धमकावणाऱ्या 2 अल्पवयीन गावगुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रोहित पवार आणि मनीष सिसोदिया साई दरबारी। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम। जळगावमध्ये रुपाली चाकणकर यांचा गुलाबी रिक्षातून प्रवास। गुलाबी रिक्षा चालवणाऱ्या महिला आणि त्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चाकणकरांनी रिक्षातून प्रवास केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।